आपण सध्या बघतोय नो चेंडूचा इशारा, नो चेंडूचा इशारा येतोय. पॉपिंग क्रीजच्या बाहेर जाऊन हा चेंडू गोलंदाजाने हाताळला होता, त्यामुळे नो चेंडूचा इशारा येतोय. इथून पहिला चेंडू हाताळताना वैभव आणि त्यानंतर आपण जर बॅट्समन बघितला तर आशुतोष अशी जोडी आहे. पहिला चेंडू इथून नो बॉल हाताळलाय आणि तिथून पहिला चेंडू फ्री हिट असेल. पंचांचा इशारा येतोय. रोहिदास यावेळी ऑन साइडला मोठा पकडा खेळण्याचा प्रयत्न, पाहायचा क्षेत्ररक्षक बीट झाले, तिथून पाठलाग आहे, लॉंग चेस पाहायचा आहे. इथून बॅकअप केलं जात आहे. मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या चेंडूवरती येतोय आणि इथून 2 धावा येतात. पहिल्या चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. धावा धावफलकावरती लागले गेले, त्यामध्ये 3 धावा सध्या आपण बघतोय. रोहिदास गोलंदाजी मार्कवरती. हो यावेळी चांगला चेंडू, फलंदाज सफळ झालेत आणि त्यामुळे इथून सोडून दिले शेवटच्या क्षणाला. पण एकदा तुम्ही फलंदाज सफळ होता त्यावेळी मात्र इथून आपण जर बघितलं तर पंच मात्र चांगला चेंडू इथून गणला जातोय. 2 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 3 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. रोहिदास पुन्हा एकदा सज्ज. यावेळी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतंय आणि या चेंडूवरती एकच धाव येते. सध्या जरी आपण बघितलं 5 षटकांचे हे सामने कमी स्पर्धेमध्ये अशा प्रकारचे आपल्याला सामने पाहायला भेटतात आणि त्यानंतर 5 षटकांचे सामने सांगितल्यानंतर इथून फलंदाजाची सुद्धा दमछाक सुटली जाते, कारण थोडंसं स्टेबल होऊन खेळणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण जर विचार केला तर सेन्सिबल खेळणं गरजेचं आहे आणि सध्या वैभव हार्ड हिटर आहे, पण त्याला सध्या सेन्सिबल खेळत असताना इथून झेल होता, पण झेल वन बाउन्स चेंडूला फील्ड केलं गेलंय शरीराने आणि तिथून या चेंडूवरती 1 धाव येते. थोडासा डबल माइंडमध्ये गेला क्षेत्ररक्षक आणि त्यामुळे हा झेल टिपू शकला नाही. 4 चेंडू आणि 5 धावा. श्रीराम कसरली संघ सध्या आपण बघतोय पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि इथून चेंडूला इथून जर बघितलं तर लॉफ्टेड केलंय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग फाईन लेग रिजन मध्ये. चेंडू जातोय 1 बाउंस सीमारेखा पार, चौकार. धावसंख्या होती ती म्हणजे 9 धावा. 5 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. आता मात्र वैभव वैती यावेळी पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका, जबरदस्त फटका. चेंडू जातोय डीप कव्हरला, चेंडू जातो सीमारेखा पार. शेवटच्या चेंडूवरती येतोय दमदार माऊली चषक, चौकार. युवा ग्रुप वाढीव संघ कर्णधार, आपण या आपली जी काय फॉर्मॅलिटीज आहे ती पूर्ण करा. युवा ग्रुप वाढीव संघ, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज. कर्णधार युवा ग्रुप वाढीव संघ कर्णधार, ओके. आपला कर्णधार आपण पाठवून द्या. पहिल्या षटकाचा इथून खेळ पूर्ण होतोय. धावा धावफलकावरती लागले गेले 13 धावा. आता इथून जर विचार केला तर वैभव वैतीचे बॅट बोलू लागले, कारण सुरुवातीला स्ट्रगल करत होता, त्यानंतर 2 मोठे फटके आलेत. सध्या आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज स्वतः कर्णधार आलेत. अजित आलेत सध्या या संघाचे कर्णधार आहेत. अजित चौधरी सध्या आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. अजित इथून सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा. आशुतोष आता मात्र स्ट्राईक एंड वरती आहे. आता हवेच्या विरुद्ध दिशेने बॅटिंग करायची आहे. सेन्सिबल खेळेल, सेन्सिबल नाही खेळणार, पण उंची गाठले, लांबी गाठले का पाहायचं. क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल सुटला जातोय. सध्या तरी आपण बघतोय त्या रिझन मध्ये गेल्या मॅच मध्ये सुद्धा एक झेल सुटला होता. ह्या
मॅच मध्ये सुद्धा आपण जर बघितलं ह्या इनिंग मध्ये सुद्धा एक झेल सुटत असताना आपण सध्या बघतोय. 2 धावा येतात आणि इथून 2 धावा येत असताना आशुतोषच्या बॅटमधून संघ पोचलाय तो म्हणजे 15 वरती. सध्या आपण बघतोय पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलं होतं आणि त्यानंतर पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या आणि या मैदानावरती जर विचार केला तर 5 षटकांमध्ये 60चा पाठलाग होतोय. 60 धावेच्या वरती जर आपण बघितलं तर फायटिंग टोटल स्कोर आपण या 4 दिवसामध्ये बघतोय. चांगला चेंडू हाताळताना सध्या आपण बघतोय गोलंदाज डॉट बॉल येत असताना DBNच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. प्रवीण पाटील बाबूदादा असतील त्यानंतर कॅमेरामॅन हर्षल सध्या आपण बघतोय. यावेळी ऑन साईडला इंटू द गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय पण तिथून क्षेत्ररक्षक येतात. या चेंडूवरती एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने भर होते. संघ पोचतोय तो म्हणजे 16 धावेवरती. NCC चषक सुद्धा सुरू आहे आणि तीही स्पर्धा खूप छान पद्धतीने आपण बघतोय. आजच्या दिवसामध्ये ओपनच्या स्पर्धा तिथून आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहणार आहेत. शॉर्ट पिच चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक झेल खाली पाहायचा. इथून झेल टिपला जातोय आणि इथून वैभवला परतावं लागतंय. गडी बांधतोय पहिला श्रीराम कसरळी संघाचा. धावसंख्या 16 वरती असताना डीजे मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये तिथून वैभवला परतावा लागलाय कारण हवेच्या विरुद्ध दिशेने बॅटिंग करताना इथून शॉर्ट सिलेक्शन असणं महत्त्वाचं आहे. पण तिथून शॉर्ट पिच चेंडू होता. थोडंसं फाईन लेगच्या दिशेमध्ये पुल केलं असतं तर नक्कीच धावा आल्या होत्या पण मिड विकेटचे क्षेत्र निवडलं. इथून चेंडू जर आपण बघितला तर डीप कव्हर क्षेत्रामध्ये जातोय. रोहिदास या चेंडूवरती येतील. या चेंडूला फील्ड करतील. तोपर्यंत 2 धावा येतात. रोहित आलेत सध्या आपण सध्या बघतोय. हे या खेळाडूचा जर विचार केला तर खूप छान पद्धतीचा खेळाडू आहे. सध्या याही खेळाडूची चर्चा आपण बघतोय आणि सध्या आलेल्या पहिल्या चेंडूवरती इथून स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं गेलं कारण गडीबाज झाल्यानंतर धावा येणं हेही गरजेचं आहे. 5 षटकांचे सामने आहेत त्यामुळे सिंगल डबलवरती भर देणं हेही गरजेचं आहे आणि सध्या ते पाहायला भेटतं. यावेळी मिड ऑफला डीपवरती क्षेत्ररक्षक आपण सध्या बघतोय. या चेंडूला फील्ड करतोय. इथून थोडंसं आपण जर बघितलं तर मिसफील्ड झाली होती पण ऑनस्ट्राईक एंडवरनं नो असा वेट असा कॉल आला होता त्यामुळे आशुतोष वैतीला इथून परतावा लागलाय. स्ट्राईक एंडवरती सध्या आपण बघतोय 19-1 गडी बाद. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. आता येणारे चेंडू असतील 18 चेंडूंमध्ये कितपर्यंत मजल मारेल श्रीराम कसरळीचा संघ तोपर्यंत जातोय आपण डीजे गोकुलकडे. धन्यवाद डीसे. इथून पुन्हा एकदा बॉलिंग पॉवर प्ले सध्या आपण बघतोय. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आणि ॲक्युरेट आहे. म्हणजे श्रीराम कसरळी संघाने ॲक्युरेट डिसिजन सध्या आपण बघतोय कारण आपण अगोदरचे जे सामने बघितले ना त्यावेळी बॅटिंग पॉवर प्लेचा जर विचार केला तर हवेच्या विरुद्ध दिशेने होत होता पण यावेळी हवेच्या दिशेने बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेला आहे. ॲक्युरेट डिसिजन सध्या श्रीराम कसरळी संघाच्या 2 बॅटरकडनं आलं आहे पण महत्त्वाचं आहे या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये रोखलं जाईल गोलंदाजाकडनं की तिथून या षटकांमध्ये धावा येतील. महत्त्वाचं आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये कारण इथून पहिल्या 12 चेंडूचा खेळ झालाय पण सध्या तरी आपण विचार केला तर 19 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. सध्या आपण बघतोय शॉर्ट फाईन लेग, थर्ड मॅन, पॉइंट कव्हर, त्यानंतर शॉर्ट मिड ऑफ, त्यानंतर लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट अशी क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना आपण सध्या बघतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज
यशचा दिशाहीन गोलंदाजी. सध्या वाईट चेंडू हाताळला जातोय. अवांतरे एक धाव येते. धावसंख्या होते ती 20. 20 धावा फलकावरती लागले गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण यश यांना बघतोय. रनअप जर आपण बघितला तर 10 ते 15 पावलांचा हा रनअप आहे. 30 सर्कलपर्यंत येतात रनअपसाठी. पाहायचं आहे. यावेळी इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर पिच झाला होता आणि त्यामुळे इथून ॲक्युरेट डिसिजन पंचांकडनं येतो. इशारा लेग बाईजचा. सध्या एक धाव येते. रोहित इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण तिथून आपण जर बघितलं तर पडल्यानंतर खाली राहिला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता रोहितने, पण तिथून चेंडू खाली राहिलाय. त्यामुळे लेग बाईस. एक धाव येत असताना यश त्यांच्या मध्ये हाताळला आहे. हो, प्रयत्न खूप छान होता, पण थोडासा हाताच्या उंजळमध्ये हा चेंडू नाही थांबला गेला. एकच धाव येते या चेंडूवरती. आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी होते. सध्या तरी 2 चेंडू चांगले हाताळलेत गोलंदाज, पण इथून रोहित आहेत. रोहितलाही माहिती आहे की कशा प्रकारे या षटकामध्ये धावा येणं हेही गरजेचं आहे. एकच धाव येते. धावसंख्या होती ती 22. एक गडी बाद. पुन्हा एकदा यश सज्ज. यावेळी फाईन लेगला क्षेत्ररक्षक कोणी नाही. चेंडू नाही थांबणार आणि रोहित पाटीलचा आपण जर विचार केला तर रोहित वैतीचा हा स्ट्रॉंग झोन आहे. चेंडू जातोय सीमारेखा पार. चौकार. आज मुद्दतों बाद जश्न मनाने को दिल कर रहा है. जश्न का इंतजाम करो. जश्न हो. रोहित वैतीच्या बॅटमधून, कारण रोहित वैतीचा हा स्ट्रॉंग झोन आहे. ऑन साईडला जर विचार केला तर स्क्वेअर लेग आणि त्यानंतर मिड विकेटचा स्ट्रॉंग झोन आहे आणि गोलंदाज अशा प्रकारे चेंडू हाताळेल तर रोहित या चेंडूला नाही सोडणार. धावसंख्या होती 26. 26 धावा. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर इनसाइड आउटचा फटका देखना. क्रिकेट मधला एक सुंदर असा स्ट्रोक. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. चेंडू जातो सीमारेखा पार. येतोय माऊलीचे षटक. चौकार. धन्यवाद डीजे. पहिला तुम्ही शॉर्ट ऑफ लाईन चेंडू हाताळला होता. लेग स्टंपच्या बाहेर होता आणि त्यामुळे या चेंडूवरती समाचार घेतला गेला, पण यावेळी आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर होता, पण स्लॉटमध्ये होता. त्यामुळे फलंदाजाला हा फटका खेळणं इझी झालं. सध्या आपण बघतो यश पुन्हा एकदा सज्ज. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने उंची गाठले. पाहायचा आहे 2 क्षेत्ररक्षक. हा झेल शेवटच्या क्षणाला, कारण हा अशा प्रकारचा झेल पकडणं हेही खूप महत्त्वाचं असते, कारण थोडासा हार्ड झेल होता हा, कारण क्षेत्ररक्षक उलट्या बाजूने धावत होता. त्यामुळे जज करता येत नाही, पण प्रयत्न केला होता. 3 धावा आल्यात या चेंडूवरती आणि 3 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचतोय तो म्हणजे 33 धावा सध्या फलकावरती लागत असताना शेवटच्या 3ऱ्या षटकातील आपण जर विचार केला तर शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यश पुन्हा एकदा सज्ज होत असताना. ओहो हो, चांगला चेंडू यष्टांच्या मध्ये. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येतात. अजित पाहायचा आहे. ओहो हो हो हो, एकच होती पण तिथे काय घडलंय. 2 धावा झाल्यात सध्या आपण बघतोय आणि 2 धावा येत असताना इथून सध्या आपण बघतोय 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या होते ती म्हणजे 35. एक गडी बाद. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे 12 चेंडूचा खेळ होईल तोपर्यंत जातोय आपण डीजे कडे आणि ऐकतोय एक सुमधुर संगीत. बस नाम लेते रहो राम का साथ मिलता रहेगा हनुमान का. जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, मेरी राम जी से कह देना जय सिया राम. राम जी से कह देना जय सिया राम.
सध्या आपण बघतोय 3 षटकांचा इथून खेळ पूर्ण झालाय. श्रीराम कसराळी संघ एक गडी बाद झालाय, पण जी पार्टनरशिप हवी होती ती पार्टनरशिप झाली सध्या मैदानाच्या आतमध्ये, कारण 35 झाल्यात फलकावरती. आता इथून 12 चेंडूंमध्ये किमान श्रीराम कसराळी संघ 30 धावेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल, कारण टोटल आपण जर बघितली तर कालच्या दिवसामध्ये सुद्धा 60च्या वरती धावा येत नव्हत्या, पण इथून टोटलवरती पोहोचण्याचा प्रयत्न असेल. पाहायचं आहे गोलंदाजी मार्कवरती. शेवटच्या क्षणाला इथून प्लेसमेंट केली जाते, सन्मानपूर्वक खेळलं जाते. शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे या चेंडूवरती. थोडंसं युनिक ॲक्शनमध्ये हा चेंडू हाताळताना गोलंदाज दुर्गेश यांना आपण सध्या बघतोय. आशुतोष सध्या आपण बघतोय स्ट्राईक एंडवरती आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दुर्गेश किणी याला सध्या आपण बघतोय. डावखुऱ्याचा गोलंदाज सध्या आपण बघतोय. ओहो, चांगला चेंडू आहे सध्या आपण बघतोय. सॅक्रिफाईस विकेट होईल का मैदानाच्या आतमध्ये, पण तिथून परतावा लागेल. आशुतोष वैती बॅक टू डगआउट. हादरा बसेल दुसरा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. ही स्टार्टर जी आहे सध्या आपण बघतोय श्रीराम कसराळी संघाची. पण जातोय आपण डीजे कडे आणि ऐकतोय एक सुमधुर संगीत. पाटील दादा दोघे आहेत लयच खंबीर, दोघे आहेत लय खंबीर, दोघे आहेत लय खंबीर. दोघे आहे वो एक नंबर, दोघे शोभतात मित्र धुरंधर, दोघे शोभतात धुरंधर, मित्र शोभतात धुरंधर. दशरथ पाटील साथीदार त्यांचा चुकत नाही वो कधी. यो यो दशरथ पाटील साथीदार त्यांचा चुकत नाही वो कधी. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर सध्या आपण बघतोय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण भाविक वैती यांना सध्या आपण बघतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. हा डॉट बॉल सध्या येत असताना आणि गोलंदाजी करतोय सध्या आपण बघतोय दुर्गेश आपल्या संघासाठी. छान 3 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च केलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. मी म्हटलं होतं युनिक ॲक्शन आहे सध्या, पण जी स्टार्टर जी आखली होती श्रीराम कसराळी संघाकडनं तो बॅटरही गेलाय, पण त्या बॅटरला सध्या स्ट्राईक नाहीत. मग डावखुऱ्याचा बॅटर आहे तुमच्याकडे, पण त्याला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे. पण तिथून स्ट्रगल करतोय सध्या रोहित वैती. स्ट्रगल करतोय. 7 मध्ये 15 बनवल्यात. मग इथून डावखुऱ्याचा जेव्हा बॅटर जातोय तो नॉन स्ट्राईक एंडवरती सध्या पाहायला भेटतोय. गेल्या मॅचमध्ये पण आपण बघितलं गेलं, गेल्या मॅचमध्ये सुद्धा हीच चित्र पाहायला भेटलं गेलंय. पण दुर्गेश कौतुक करावं लागेल. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डीप मिड ऑफला. क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येत असताना पाहायचं आहे शेवटच्या क्षणाला रोहिदासने चेंडूला फील्ड केलंय. फेक करेपर्यंत 2 धावा येतात या चेंडूवरती. 2 धाव्याने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 5 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 38 धावा फलकावरती लागले गेल्यात. महत्वाचं आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ एक चांगली झुंज देत असताना रोहित वैती सध्या स्ट्रगल करतोय. पण आता इथून शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. हो, चांगला चेंडू हाताळताना पाहायला भेटतोय. षटक संपते 4थं. ज्या षटकामध्ये स्टार्टर जी आखली होती तिथून थोडंसं जर आपण विचार केला डिस्ट्रॉय केलंय. स्टार्टर जी आखली होती श्रीराम कसराळी संघाकडनं ते डिस्ट्रॉय केलंय आई चंडिका कोपर संघाच्या खेळाडूने. पण सध्या शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून धावसंख्या जर विचार केला तर 38 धावा फलकावरती लागल्या गेल्या. जमेची बाजू आहे की विकेट्स आहेत, पण इथून हवाई सफर करणं हेही गरजेचं आहे. 6 चेंडूंमध्ये कितीपर्यंत मजल मारेल श्रीराम कसराळीचा संघ जातोय तोपर्यंत डीजे गोकुलकडे आणि ऐकतो एक सुमधुर संगीत. रोहिदास सध्या आपण बघतोय ज्याने पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं तो गोलंदाज झालाय. आता स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण बघतोय तो म्हणजे भाविक वैती आहे. भाविक वैती यांना आपण बघतोय.
यावेळी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, पाहायचा आहे अजितला हुलकावणी दे, चेंडू जातोय वन बाउंस, सीमारेखा पार, चौकार. सध्या चौकार येतोय, जबरदस्त फटकेबाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये. शफल झालेत, डावकुऱ्यात आता फलंदाज असला तरी काय झालं, पण मी हवेच्या अगेन्स्ट खेळू शकतो हे दाखवून दिलंय. सध्या फलंदाज भाविक वैतीने आणि भाविक वैतीच्या बॅट मध्ये येतोय षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. सध्या आपण बघतोय भाविक वैतीच्या बॅट मधून मोठा फटका आलाय. धावसंख्या होती ती म्हणजे 48, 48 धावा फलकावरती लागले गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या बघतोय. बॉल द्यायचा आहे प्लीज. यावेळी शफल झाले होते आणि त्यामुळे इथून चांगल्या प्रकारचा फटका हवेच्या अगेन्स्ट रोहित. आपण जर विचार केला तर नॉन स्ट्राईक गेटवरती आहेत. भाविक वैतीच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. हो, यावेळी स्ट्राईक गेटवरती येणं गरजेचं आहे. पाहायचं आहे रोहित आलेत, सॅक्रिफाईस विकेट करावा लागेल आणि इथून परतावं लागेल. पण महत्त्वाच्या ज्या धावा आहेत ना त्या आपल्या संघासाठी उभ्या केल्यात, तर इथून टाळ्यांचा आवाज नक्कीच केला जाईल भाविक वैतीसाठी. कारण भाविकच्या बॅटमधून धावा आल्यात सध्या 8 आणि संघाला नेऊन ठेवले ते म्हणजे 48 वरती. इथून धावचीच्या रूपामध्ये परतावं लागले. गडी बाद आपण सध्या बघतोय. नवीन बॅटर यावेळी ऑन साइडला रोहितच्या बॅट मधून मोठा फटका आलाय. लांब लचक लांबच्या पल्ल्याचा चेंडू, सीमारेखा पार, षटकार. धन्यवाद धन्यवाद. धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय तो म्हणजे यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण तिथून अजितचं कौतुक करावं लागेल. सध्या 1 धाव आलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे, पण इथून परतावं लागतंय. फलंदाज आणखीन एक गडी बाद होतोय. सध्या आपण बघतोय या चेंडूंवरती 1 धाव येते. यावेळी पाहायचं आहे चेंडू जाईल, सीमारेखा पार आणि इथून शेवटच्या चेंडूवरती येतोय षटकार आणि षटकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय तो म्हणजे ये सब के स्वामी अनजान हम ये अंतर्यामी. शीश झुकाओ, नाम गुण गाओ, बोलो जय विष्णु के अवतारी. राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी. एक तरफ लक्ष्मण, एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहार.
61 धावा फलकावरती लागल्या गेल्या. तिथून 62 धावा बनवायच्या आहेत. ते म्हणजे आई चंडिका कोपर संघाला. आपण सध्या बघतोय या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडनं आर्थिक सहाय्य आलेत आदरणीय सन्माननीय अक्षय भरत पाटील, फणसपाडा गावातील एक गोड व्यक्तिमत्व, आणि त्यांच्याकडनं 1111 रुपये आल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आणि साहेबांना विनंती असेल की आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांना विनंती असेल की आपण या. सध्या आपण बघतोय पहिल्या इनिंगमध्ये इथून 61 धावा बनवल्यात. इथून 62 धावा बनवायच्या आहेत आई चंडिका कोपर संघाला. इथून सेकंड इनिंगला जेव्हा सुरुवात होईल त्यावेळी आवाज ऐकाल तुम्ही हार्दिक किणी यांचा. चला विनंती असेल आदर्श फणसपाडा संघ कर्णधार आणि आई कुर्लाई कशित संघ आपला कर्णधार या टॉसच्या दिशेने. आई कुर्लाई कशित संघ आणि आदर्श फणसपाडा संघ आपण या टॉसच्या दिशेने. चला कशिद संघ कर्णधार आपण या आणि आदर्श फणसपाडा संघ कर्णधार आपण या टॉसच्या दिशेने. सौरभ पाटील आपला कर्णधार पाठवून द्या प्लीज, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर. आणि आई कुर्लाई कशिद संघ कर्णधार नारायण आपला खेळाडू पाठवून द्या कर्णधार. मॅच या ठिकाणी सुरुवात झालाय. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकतायत दाखल झाल्यात. दोन फलंदाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला महेश आणि अभय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते, तर पहिलं षटक अक्षय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर पहिलं षटक फेकण्याकरिता पुढचा बॉल घेऊन विनीत गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेट. चांगला बाउन्स त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसरला गेलाय. महेश आणि एका बाजूला अक्षय ही जोडी आपण पाहू शकतायत. मोठी जबाबदारी या जोडीवरती असणार. दोन्ही टीमला विनंती असेल आपल्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या आधी पूर्ण करून घ्या. नेक्स्ट मॅच चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हीच विनीतची खासियत आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे त्याच्याकडे सातत्याने व्हेरिएशन आपण पाहू शकतायत. एक उंच सकल बांधाचा हा खेळाडू आहे. वेग प्रचंड त्याच्याकडे आणि वेगेवरती फलंदाजी या ठिकाणी थांबवून ठेवतोय. मागच्या 3 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या आणि 3 बॉलवरती बॅट्समनला या ठिकाणी बीट केले गेले. टीमची टोटल जर पाहिली तर फलकावरती 1 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव फलकावरती लागला गेला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती बॉलिंग ट्रॅकवरती विनीतला आपण पाहतोय. इथून ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल पिक करण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट मिड विकेटला शतषक त्या ठिकाणी येत आहेत आणि यस टेकन. कुठलीही चुकी त्या ठिकाणी केलेली नाहीये. गुड कॅच. चार चेंडूंचा केला आतापर्यंत झाला आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 1 या आकड्यावरती. पहिल्याच चेंडूवरती आक्रमक स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु त्यानंतर या ठिकाणी विकेट जाताना पाहायला मिळते महेशच्या रूपामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. रोहितच आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. विनीत आणि ज्या प्रकारे आपल्या नावाभोवती एक वलय निर्माण केलंय, एक चांगली इमेज आपली
या क्रिकेटिंग करिअरमध्ये त्यांनी बनवलंय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. इथून या ठिकाणी पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतो. इनफिल्डचा पुरेपूर फायदा त्या ठिकाणी घेतलाय. स्क्वेअर लेगला चेंडूचा पाठलाग सुरू आहे. बॉल निघून गेलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. ओव्हर दी रोप चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 5 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. चौकार या ठिकाणी आलाय विनीतच्या विरोधामध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती येईल. ओव्हर द विकेटने गोलंदाज आपण पाहू शकतायत विनीतला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केल्या. शेवटचा बॉल स्विंग करण्याचा प्रयत्न झाला होता. गॅपमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूचा पाठलाग सुरू आहे. बॉल निघून जाईल मिड विकेट सीमारेषा पलीकडे. चौकार. धावसंख्या फलकावरती 9. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पूर्णपणे दोन बॉलवरती 2 चौकार विनीतच्या अगेन्स्ट आपण पाहिले. 4 बॉलमध्ये चांगली गोलंदाजी झाली होती, परंतु त्यानंतर पूर्णपणे या ठिकाणी बॅटिंग करण्याच्या टीमने हवी होताना पाहायला मिळालं. रोहिदास मैदानाच्या आतमध्ये आल्यात आणि त्यांच्या बॅटमधून 2 चौकार आल्यात. 62 धावा इथून डिफेंड करायच्या आहेत श्रीराम कसरली टीमला. एक मोठं चॅलेंज या ठिकाणी असणार आहे. दुसऱ्या बाजूला रोहिदास आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली बॅटिंग आतापर्यंत रोहिदासने मैदानाच्या आतमध्ये केलं. षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती रोहित आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहित वैती बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. टॉसच्या दिशेने सुद्धा आपण जाणार आहोत. हर्षमजी भोईरांना विनंती असेल आपण टॉस करून घ्या. मॅच या ठिकाणी आपण पाहू शकताय 2 संघांमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित वैती गोलंदाजी मार्कवरती वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतो या परिसरामधील. पहिलाच बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह या ठिकाणी केला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरला शतषक आहेत. एकच धाव बॉलवरती मिळेल. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती डबल डिजिटमध्ये 10 या आकड्यावरती. 10 रन्स स्कोर कार्डवरती लागले गेलेत. चेंडूंचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूचं केल्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये झालं आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती पहिला बॉल या ठिकाणी फेकून झालाय. टॉसच्या दिशेने सुद्धा आपण या ठिकाणी जाणार आहोत. टॉस सुद्धा आपण करून घेणार आहोत. इथून स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि सरळ बॉल यष्टांवरती जाऊन आदळलाय. क्लीन बॉलच्या रूपामध्ये विकेट या ठिकाणी जाताना पाहायला मिळते. रोहिदास चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत होते. सरळ बॅटने या ठिकाणी धावा होतो. त्या बॅट क्रॉस करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि विकेट जातोय. धन्यवाद डीजे. चला आपण बघतोय इथून दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सध्या आपण बघतोय. आदर्श फणसपाडा आणि आई कुर्लाई कशीत 2 संघांमध्ये आपण बघतोय. सध्या टॉस होतोय. या स्पर्धेचे आयोजक आणि इथून नाणेफेकीचा कौल जिंकलाय आई कुर्लाई कशीत संघाने. मॅच ही चालू आहे त्यामुळे आपण फक्त जास्त चर्चा नाही करणार. डिसिजन काय असेल? फिल्डिंग नक्कीच दोन्ही संघांसाठी इथून बेस्ट ऑफ लक असेल. आदर्श फणसपाडा संघ आपल्याला बॅटिंग करायची आहे तोपर्यंत सामना सुरू आहे. आमच्या कॉम्बॉक्स मधून जोडले गेलेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. चांगली गोलंदाजी रोहित मैदानाच्या आतमध्ये करतोय. काय कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलं होतं. आदरणीय अक्षयजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. फणसपाडा गावामधील एक सुंदर व्यक्तिमत्व आहेत. मी त्यांना विनंती करतो आपण कृपया मुख्य मंचावरती स्थान आपण व्हायचं आहे. अक्षयजी पाटील साहेब आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थान आपण व्हायचं आहे. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरती रोहित. हा बॉल खराब लाईन लेंथवरती हाताळला गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता.
5+1 एकूण 2 धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतील. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन कचरं होतं या बॉलवरती. 3 बॉल्स गेले आतापर्यंत झालं. रोहित आणि विनीतने मागील 2 षटकांमध्ये आपलं सर्वस्व जोपासले. 62 धावा डिफेंड करायचे आहेत. एक मोठं चॅलेंज समोर आपल्याला पाहायला मिळते. ऑफ साईडला चांगला पंच त्या ठिकाणी केला गेला. शतषक आहेत काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. थोडंसं जजमेंट जर पाहिलं तर कंट्रोलमध्ये नव्हते परंतु कॅच कंप्लीट झालाय. चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतायत बरोबर कव्हर पॉइंटला होते. रितेशने चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. चला बॅट्समन प्लीज आपण वॉर्मअप करत मैदानामध्ये जायचं आहे. घाई करा थोडीशी कारण अजूनही आपण पहिल्या फेरीमध्येच आहोत. गडालामध्ये 2:45 झाल्यात. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतायत 12 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. नवीन बॅटर उमेश मैदानाच्या मध्ये दाखल होत आहेत. 12 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. मागच्या 10 बॉलमध्ये जी गोलंदाजी आतापर्यंत झाली रोहित जी गोलंदाजी केली आहे मैदानामध्ये मॅग्निफिसंट बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. पुढचा बॉल चांगली व्हेरिएशन या ठिकाणी रोहितच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाजांना पूर्णपणे या ठिकाणी थांबवलं गेले. इथून उत्तर नाही आहे या गोलंदाजीचं. या गोलंदाजाला तोड नाही आहे. 5 बॉल्स या ठिकाणी झाला आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल सेकंड ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक चांगला बॉल. या बॉलवरती सुद्धा बॅट्समनला या ठिकाणी बीट केले गेले. रोहितच्या विरुद्धामध्ये रिस्क घेतलेलं नाहीये. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त 3 धावा खर्च केले आणि महत्त्वाचे 2 विकेट मिळवले. एंड ऑफ दी फ्रेश ओव्हर 2 षटकं या ठिकाणी समाप्त झाल्यात. विजयासाठी 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये एकंदरीत 62 धावांचा पाठलाग करत असताना 50 धावांची आवश्यकता आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत जावेद संगीत कक्षामध्ये. थँक्यू डीजे. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतला गेला. तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 18 बॉल आणि 50 रनची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती हर्षद आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षद अर्थातच हरी बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहू शकतायत. चला घाई करा जास्त वेळ जातोय. टीम श्रीराम कसरेली संघ स्पीडअप करायचं आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मिड विकेटला शतषक पोहोचतायत रोहित. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. सो माइंड सेट आपल्याला पाहायला मिळाला. एकच जावं या बॉलवरती येताना पाहायला मिळाली. 2 धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळाल्या. विजयासाठी 48 रनची गरज असेल येणाऱ्या 17 बॉलमध्ये. 17चा आकडा जेव्हा जेव्हा समोर आलाय तेव्हा काही ना काही घडले. या मॅचमध्ये काय घडेल. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल्स केल्या ठिकाणी झाला मैदानामध्ये. 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग अटॅक श्रीराम कसरे टीमचा या ठिकाणी हवी होताना पाहायला मिळतोय. बॅटिंग लाईनअप वरती ऑफसाईडला मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न केला आहे. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. जजमेंट पूर्णपणे चुकीचं झालं होतं. 2 धावा या ठिकाणी येत आहेत. दुहेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 16 रन्स. नो बॉल एक्झॅक्ट पंच कशाचा नो बॉल आहे. पॉपिंग क्रीजचा
नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 धावा असतील टोटली या बॉलवरती. 17 धावा फलकावरती लागल्यात. 2 बॉलचे खेळ झालाय. फ्रीडचा बॉल. या बॉलवरती मोठा स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. बॅटचा फ्लो ओपन केलाय. लॉंग एस्टिट 6 धावा. फ्लिक ऑफ द रिस्ट. काय जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 23 धावा फलकावरती लागल्यात. 15 बॉल 39 ची गरज आहे. फ्रीडच्या बॉलवरती पूर्णपणे धावा वसूल केल्या गेल्यात. 15 बॉल 39 ची गरज आहे. ऑफ साईडला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकदा पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवलाय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. बॅट्समन या ठिकाणी मध्ये येताना पाहायला मिळाले. 2 धावा या बॉलवरती येतील. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतायत 25. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. चांगला बॉल त्या ठिकाणी होता. लॉंगॉनला शतक पोचतायत. एकरीवरती संतुष्ट व्हावं लागणार. एकीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 26-26. आता विजयासाठी 13 बॉल आणि विजयासाठी 36 रनची गरज आहे. शेवटचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. 13 बॉल आणि 36 रनची आवश्यकता आहे. पुढचा बॉल. या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल. फिल्डर येत आहेत. पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाजचा खेळ. इथून फलंदाज उमेश चौधरीला परतावं लागणार आहे. तंबूच्या आसऱ्याला 12 बॉल आणि 36 रनची आवश्यकता. पाण्याची व्यवस्था प्लीज मैदानाच्या आतमध्ये करा लवकरात लवकर. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 36 रनची गरज आहे. तीन षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांमध्ये ज्या धावा हव्या होत्या स्कोर कार्डवरती त्या धावा नाही आहेत. पहिल्या 3 ओव्हरमध्ये जी गोलंदाजी झाली, गोलंदाजांनी जो प्रभावित मारा दाखवलाय, हर्षदचा मी त्यामध्ये आवर्जून उल्लेख करेन, रोहितचा मी त्यामध्ये आवर्जून उल्लेख करेन आणि विनीत या त्रिमूर्तींनी चांगली गोलंदाजी केली. यश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सव्वीस धावा फलकावरती आपण पाहतोय. विजयासाठी 12 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता आहे. 18 धावा प्रति षटकामागे तुम्हाला बनवावं लागणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती फिरकीचा वारसा जपणारा गोलंदाज अर्थातच या ठिकाणी आपण पाहू शकतायत भाविक वैती. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये कुर्लाई कशीद आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करेल फणसपडा, अर्थातच आदर्श फणसपडा. या 2 टीममध्ये 2 युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. बॉल चांगलाच फिरवलाय. त्या ठिकाणी शतषक येत आहेत. लॉंग ऑफला कुठलीही चुकी त्या ठिकाणी झाली नाही. अजून एक विकेटचा पतंग. दुर्वेश बॅक टू डगआउट गॉन. अकरा चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता. पहिल्या स्पॉटवरती या ठिकाणी सफलता प्राप्त केली.
विथ द टर्न या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता दुर्गेशने. तन्मयच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा भाविक आपल्याला पाहायला मिळाला. मिड ऑफला शतक पोचतायत. 61व्या बॉलवरती मिळेल तर 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 35ची गरज आहे. जो सेट बॅटर दुर्गेश होता त्याची विकेट या ठिकाणी गेल्या. यश आणि तन्मय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर्स दोन्ही आपल्याला पाहायला मिळत आहेत. शून्यातून सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. 10 बॉल 35ची गरज आहे. या बॉलवरती वॉट शॉट, बॉलला फेकून दिलाय ओव्हर द रॉप मिड विकेटच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू डीसी. 33 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. मॅच अजूनही ऑन आहे. या षटकाराने त्या ठिकाणी प्रतिउत्तर दिलं गेलंय. पहिल्या स्पॉरवरती षटकार. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. काय चेंडू पाहायला मिळाला, बरोबर समोरून चेंडू या ठिकाणी बाउन्स केला आणि टर्न सुद्धा केलाय. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. 33 फलकावरती लागले. 33 रन्स स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. 29 रनची अजूनही गरज आहे. अजून एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅट्समनला या ठिकाणी मागील 2 बॉलवरती बीट केले गेले. षटकार आला नो डाऊट, परंतु त्याचा इथून फायदा होत नाहीये. आता शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये विजयाकरिता एकंदरीत धावा बनवायच्या आहेत. इथून 29. हा बॉल सुद्धा या ठिकाणी गोलंदाजाच्या नावावरती राहील का, तर हा बॉल आहे एक्स्ट्रा रन इथून ॲड केली जाईल. म्हणजे आता इथून 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 28 रनची गरज आहे. 33 फलकावरती लागलेत. 62 धावांचा पाठलाग करत असताना बॅटिंग लाईनअपमध्ये तो पॉझिटिव्ह इंटेंट कुठेतरी पाहायला मिळाला नाही. पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज कुठेतरी पाहायला मिळाले नाही. 7 बॉल 28. या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. शतशक त्या ठिकाणी आहेत मिड विकेटला. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो होणार नाहीये. एकेरीवरती संतुष्ट राहावं लागणार आहे. आता शेवटचे 6 बॉल या ठिकाणी बाकी आहेत आणि 6 बॉलमध्ये 27 रनची गरज. 6-27चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक छोटासा ब्रेक घेऊया. सुमधुर संगीत तुमच्यापर्यंत पोहोचेल डीजे अनुपच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅकवरती विनीत दाखल झालाय. पहिलाच बॉल मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑनला शतशक पोचत आहेत आणि यस टेकन. एक अनोख्या स्टाईलने त्या ठिकाणी कॅच कंप्लीट केलाय आणि इथून आपण पाहू शकतायत बॅट्समन आउट होताना. यश गॉन. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त करून दिले. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये इथून विजयासाठी समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा शतशक प्रेम मध्ये येतात आणि पुन्हा एकदा विकेटचा पतंग. बॅक टू बॅक 2 विकेट. विनीत काय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. स्पायसी मारा, आक्रमकता दाखवली गेले.
काही गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि फायपर या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 5 विकेट विनीतच्या मदतीतून पाहायला मिळाले. चला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण जाऊयात. मॅन ऑफ द मॅच विनीत ठरल्यात. मॅन ऑफ द मॅच विनीत आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. चला विनीत या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्याचबरोबर अक्षयजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याशी